आणि उपस्थित सर्व आपण तज्ञ वकील मंडळी, खऱ्या अर्थाने जे काम, जे वकिलांचं काम आणि डॉक्टरांचं काम हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन असतं आणि वकिलांच्या हातात पेन असतं. दोन्ही हे जे काय त्याच्याकडे मी वेतन म्हणून बघतो. कारण चुकीचं इंजेक्शन दिलं हे काय होतं आणि पेनचा वापर केला की काय होऊ शकत नाही त्याचं मला भान आहे. पण या दोन्ही प्रोफेशन मधले डॉक्टर आणि लॉयर्स आपण सर्वजण या समाजाला एक चांगल्या प्रकारे शिस्त लावण्याचं काम करतात आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण जेवढं तुम्हाला धन्यवाद द्यावे थोडेच. कारण संपूर्ण जे काय तरी संविधान असलं तरी बरेचसे वेळेस त्या आपण बघायला पाहतो की बऱ्याचशा वेळेस लोक त्याचा आपल्या सोयीप्रमाणे कायद्याचा संपूर्ण गैरवापर करत असतात. पण वकील मंडळी तुमच्यासारखे असल्यामुळं ते व्यवस्थित त्यांच्या तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगता, एक प्रकारचं मार्गदर्शन करता आणि एक चांगल्या दिशेने त्यांना ते कसे म्हणजे त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघेल. त्यामुळे एक प्रकारचं तुम्ही सर्वजण सर्व मान्यवर एक प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम करत असतात. आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन की गेल्या 30 वर्ष जेव्हापासून माझं कॉलेजचं कॉलेज ग्रॅज्युएशन हे सगळं संपल्यानंतर मी ज्यावेळेस सातारला परतलो, माझी तशी सातारची फार ओळख नव्हती. कारण की पहिलीपासून माझं शिक्षण संपत तोपर्यंत मी बोर्डिंगमध्ये होतो. आल्यानंतर राजकारणात स्पेलिंग सुद्धा माहीत नव्हतं. राजकारण काय, पॉलिटिक्स काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मात्र एक निश्चित होतं की आपण सर्वजण त्या फेजमधनं गेलेला. कारण कॉलेज संपल्यानंतर काय वेदना होतात हे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. कारण जोपर्यंत कॉलेज असतं, ग्रॅज्युएशन होत तोपर्यंत सगळं, आणि मग खऱ्या अर्थाने आपण रिअल लाईफमध्ये पण पदार्पण करत असतो. त्यामुळे आल्यानंतर असंच वाड्यात प्रवेश केला. झाडाखाली आईच्या बसल्या होत्या आणि त्यावेळेस संपताना बिचारे आता ते आपल्यात नाही आहेत आणि विश्वासराव बापू पाटील ते पण आज आहेतच नाही. माझी कोणाची ओळख नव्हती तेव्हा. मोबाईल फोन नव्हते, कॉर्डलेस पण नव्हता आणि फोन वाजला आणि महत्वाचं काहीतरी सांगोला लागला. आईचे उठले आणि गेल्या आणि मी सापडले आहे दोघांच्या तावडीत. एक तर कॉलेज संपलं होतं. विचार करत आज कॉलेजमध्ये असतं तर किती बरं झालं असतं. हे बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा अरे वा काय नुकसान झालं, पण ते लाईफ परत पाहिजे. पण एक तर माझे एकच फ्रेश मूडमध्ये होतो आणि त्यात त्यांनी सांगितलं बरं झालं तुम्ही काय एक ना दोन गप्प ते झालं. तुम्हाला एक काय तुम्हाला राजकारणाचं कान मंत्र सांगतो. मला काही घेणं देणं नव्हतं. माझं ऐकायची मानसिकता पण नव्हती. पण करणार काय, बसून राहिलो. त्यातले एक जण म्हणाले की एक लक्षात घ्या, सोपं आहे म्हणलं, एकदम सोपं आहे. जे बोलायचं
ते करायचं नाही. मला अवघड आहे म्हटलं ते माझे वैताग होते, मूड नव्हता आणि त्यात ही अजून बुद्धिभेदचा प्रकार चालू झाला. आता काय करायचं म्हणलं, आणि जे करायचं ते बोलायचं नाही. अरे वा, तुम्हाला वाटत नाही खरं की थोडस चुकीचं होत आहे? हेच आहे, यालाच राजकारण म्हटलं. राजकारण काय हे मला माहिती, पण कान मंत्र तर असा दिला ना, म्हणजे बांस असतो डोक्यावर नाही गेलं. पण मी जाईल तसं काय माझ्याकडनं जमणार नाही. जे मी बोलतो तेच मी करतो, आणि कुठेही एकदा शब्द दिला तर मी देतो आणि तो पाळतो. वाटेल ते परिणाम काही हो, त्याची मी परवा फारशी करत नाही. हे असं संपूर्ण सगळी सुरुवात माझ्या समाजकार्याची झाली. राजकारणात म्हणजे ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो, राजकारणात असूनही मी कधी राजकारण केलं नाही. केलं तर आजवर फक्त समाजकारण केलं, आणि ते सुद्धा संपूर्ण लोकांना काय पाहिजे तर डेव्हलपमेंट पाहिजे, एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे दालनं, एज्युकेशन असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, हे ते यू नेम इट, हे सगळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला निर्माण करावं लागतं. आणि तिथून सुरुवात झाली संपूर्ण या माझ्या संपूर्ण समाज करायचं. आणि मुळात पहिलं म्हणजे काय तर कुठल्या शहराचं आपण एक म्हण आहे ना इंग्लिशमध्ये, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, फ्रॉम होम. म्हणजे स्वतः आपण सुरुवात घरापासून नाही केली तर दुसऱ्यांना आपण कुठल्या तोंडाने सांगणार. फक्त आणि त्यांनी जर वळून सांगितलं की जर तुम्ही एवढं बोलताय, एवढं तुमचं विचार मांडताय, पण तुम्ही काय केलं, आणि त्यामुळे सुरुवात केली की संपूर्ण शहरात पोहोचलं, की संपूर्ण सातारा शहर आणि जेवढे बाकीचे या मतदारसंघातले जे मोठमोठे शहर आहेत त्या ठिकाणी फिल्मानी शेतकरी जो वर्ग आहे त्या सगळ्यांचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण हा बेसिक नेसेसिटी आहे. त्याबरोबर शेतीच्या पाणी. आणि मग अनेक वर्षापासून या ज्यांना भरभरून मतदान केलं, कारण त्यावेळेस चॉईस नव्हतं, पर्याय नव्हता. काँग्रेसचा बालेकिल्ला ठीक आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण जर आपण स्वातंत्र्य नंतरचा काळ पाहिला तर संपूर्ण केंद्रात आणि संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांनी फक्त काँग्रेस होते. दोनच त्यावेळेस अपवाद होते, हे बीजेपीचे जे त्यावेळेसचे खासदार निवडून आले, एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे लालकृष्ण अडवाणीजी. आणि मग संपूर्ण त्या काळात गांधीजींनी जो विचार दिला होता पंचायत राजचा विचार म्हणजे काय की सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही, डिसेंट्रलायझेशन होत नाही, आणि सत्तेची सत्तास्थानं हे सर्वसामान्य माणसांच्या हातात जोपर्यंत आपण देत नाही, त्यांना अधिकार देत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार. हा त्याचा मूळ त्याच्या मागचा विचार. पण काय पाहिलं आपण तर ह्या उलट संपूर्ण प्रकार पाहिले. इन्स्टेड ऑफ डिसेंट्रलायझेशन झालं सत्तेचं सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण. आणि जेव्हा केंद्रीकरण होतं तेव्हा मीपणा येतो, अहंकार निर्माण होतो. हेच नेमकं काँग्रेसचं झालं. करणार काय, कुठं जाणार, एकदा आपल्या मागे येतील, आपण काम जरी केलं नाही तर घरी बसतील. पर्याय काय होता, एकदा काय कोण करायला लागलं, दुसरा विचार मांड किंवा दुसरं काय विरोध करायला लागलं तर सोपं होतं, दुसरं कुठला पक्ष नव्हता. आणि डेमोक्रेसी आपल्याला माहिती आहे, कुठल्याही डेमोक्रेसीमध्ये एक स्ट्रॉंग ऑपरेशन असणं हे फार आवश्यक असतं.
आणि त्यावेळेस नव्हतं. तेव्हा वन साइडेड संपूर्ण चालत होतं. पण हळूहळू मग ज्या लोकांच्या ज्यांना पाण्याचा प्रश्न हे सोडवणूक केली गेली नाही. अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोक आलेले आहेत. आज आपण ज्या तालुक्यातनं आलेलं मान खटावमधनं काही लोक आले, शिवाजीरावांसारखे जावळी भागातून आले. काय होतं तिथं? काहीच नाही. काय करायचं, काय जगायचं कसं? मग उदरनिर्वाहासाठी या सगळ्या डोंगरी भागातले काही ग्रस्त भागातले लोक यांनी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता गाव घेतले. कुठं? मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड. कुटुंब एका बाजूला तिथे जाऊन काबाड कष्ट करायचे आणि मग संपूर्ण असं. पण तरी देखील काँग्रेसला ते दिसलं नाही. आणि मग हळूहळू परिवर्तन झालं आणि परिवर्तन लोकांनी विचार केला. त्या काळात मला अजून आठवतं, मी 95 एंडिंग सालाचं एंड होतं आणि 96 असंच काहीतरी 96चं बिगिनिंग होतं. त्यावेळेस मी आदरणीय वंदनीय कैलासवासी मुंडे साहेबांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की या पश्चिम महाराष्ट्रात तिथं पाण्याचं पण प्रश्न हा आपल्याला सोडवला पाहिजे. ते म्हणू शकले हे का करायचं तिथं काय आपल्या एकही आमदार नाही की खासदार नाही. त्यांना समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं पण तुम्ही पुढाकार घेणार असाल तर काय की सिन्सिअरली तुम्ही बघाल याची मला खात्री आहे. तिथून मग महाराष्ट्र शासनाकडनं संपूर्ण 12,500 कोटी हा निधी हा वर्ग केला गेला. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना ती झाली आणि तो निधी त्या महामंडळाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला. आज ठिकठिकाणी संपूर्ण जर आपण पाहिलं तर ह्या एक सोडून 11 धरणं झाले. MI टँक्स तिथं वेगळे आणि कॅनलच्या माध्यमातून आज संपूर्ण तिथं कुसळ उभायची नाही. संपूर्ण बॅरन लँड होत्या. आज संपूर्ण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व हिरवगार पाहायला मिळतं. मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की आज तुम्ही जरी आता बाय प्रोफेशन आज लॉयर जरी असला तर मुळात हे सगळ्यांचं म्हणणं नाही. म्हणजे बहुतांश मेजॉरिटी त्यांचं मूळ हे कुटुंबाचं मूळ जे काय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून होती. आपला देश भारत देश हा आपली इकॉनॉमी मुळात ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे. आणि त्यामुळं जसं जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, कॅनडा जे प्रगत देश म्हणतो यांनी काय केलं त्यावेळेस तर संपूर्ण तिथल्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं म्हणजे त्या इंडस्ट्रियल म्हणजे त्यांच्याकडं फार्मर जेव्हा म्हणतो ॲग्रिकल्चर म्हणतो त्याला इंडस्ट्रियल स्टेटस त्यांना देण्यात आलं. आणि तेच त्यासाठी आम्ही अनेक वर्षापूर्वीपासून त्या संपूर्ण डॉक्टर बुधाजीराव मोहित यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही ते संपूर्ण काम तुम्ही स्वतः आम्ही सगळे काम करत आहोत. सांगण्याचा मतीत अर्थ एवढाच की आपल्याला आपली जी इकॉनॉमी आहे अगदी तुमचं तुम्ही सुद्धा सगळे जे तुमच्याकडे जे केसेस येतात हे येतात ते येतात तर लोकांकडे शेवटी काय तुम्ही टाइमपास म्हणून तर तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये नाही. आणि जर कोण असेल तर मला सांगा मी माझे सगळे केसेस त्यांना देईन म्हणजे माझे पैसे वाचले. पण हे जरी असलं तर शेवटी तुमचे फीज जर द्यायचे झाले तर तेवढं त्यांचं उत्पन्न तरी त्याला मिळालं पाहिजे. म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे 80% हा संपूर्ण देशातले लोक हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर ते अवलंबून आहे. आणि मग तो 20% जो आहे म्हणजे जे इंडस्ट्रियलिस्ट असतात जे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये असतात आर्किटेक्ट, डॉक्टर, लॉयर, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर जे काय असतात ते हे सुद्धा तुम्ही सुद्धा त्यांच्यावरतीच अवलंबून असतात. ते कसं मी सांगतो तुम्हाला. कारण जर शांत बसा ना तर एक लक्षात घ्या जर ती
त्यांना तुम्ही समजा समजा आता इथं काही इंडस्ट्रीज असते, म्हणजे समजा तुम्ही घड्याळ बनवताय किंवा पेन बनवताय किंवा तुम्ही हे टेक्सटाईल तुमची इंडस्ट्री आहे, XYZ जे काय तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स असतील, जर शेतकरी हा सदन झाला, त्याच्या अर्थव्यवस्था, त्याची कुटुंबाची आर्थिक दर्जा वाढला, तर हेच 80% लोक हेच तुमचे गिराईक आहेत. म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट असतील, प्रोफेशन मधले लोक असतील. त्यामुळे हे संपूर्ण आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि इरमा योजना म्हणजे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर, याचं मोदींशी माझं बोलणं झालं आहे. त्याचं सुद्धा या आता निवडणूक झाल्यानंतर सविस्तर त्यांची वेळ घेऊन त्यांना संपूर्ण, आणि ते निश्चितपणे मला खात्री आहे की ते हे करतील. कारण अनेक देशांनी संपूर्ण हे केलं. आणि म्हणजे काय केलं तर जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जे कुठलेही जे प्रोडक्ट ते बनवतात, त्याचं कॉस्ट प्राईस, त्याचं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि सेलिंग प्राईस ते लोक ठरवतात आणि त्यांना सबसिडी दिली जाते. तर आमचं इरमा योजनेचं बेसिक काय की ती जी सबसिडी आहे त्यांना ऑलरेडी जे काय ते विकतात आहे, घड्याळ विकतात आहे, तर त्यांचं संपूर्ण प्रॉफिट मार्जिन ठेवूनच विकतात, त्यांनाच तुम्ही त्या सबसिडी देताय. असं न करता ती सबसिडी सगळी बंद करा. ती संपूर्ण सबसिडी ही जवळपास त्यावेळेस म्हणजे 8-9 वर्षापूर्वी 2 लाख कोटीपेक्षा जास्त होती. आता त्यात वाढ झाली असेल, पण ही संपूर्ण एक त्याचं काय झालं कॉर्पस करा. आणि त्या कॉर्पसला त्या स्टेट मधलं जे गव्हर्नमेंट आहे त्याचं त्यांना गॅरेंटर म्हणून त्यांनी राहावं आणि को गॅरेंटर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने राहावं. जेणेकरून ज्यावेळेस शेतकरी वर्ग, शेतकऱ्यातलं कोणी तिथं जाईल तर बँकेत त्याला सन्मानपूर्वक ट्रीटमेंट दिली जाईल. एक इंडस्ट्रीज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. नाहीतर काय होतं गेल्यानंतर ते बिचारा बसून असतो, कारण की छोटी बँकर काय त्याला दिलं तर परतफेड कशी करणार. आणि जेव्हा एखादी नॅचरल कलॅमिटी होती, नैसर्गिक आपत्ती जेव्हा होती, त्यावेळेस पुन्हा ह्याच ह्याच्यातनं तुम्ही त्यांना जे काय त्यांचे देय आहे किंवा त्यांचं नुकसान झालं ते तुम्ही देऊ शकता, त्याच्या व्याजातनं तुम्ही देऊ शकता. आणि असं प्रकारचं हे संपूर्ण आहे. मला माहित आहे की तुम्हाला अपेक्षा नव्हती की मी एवढं बौद्धिक मला म्हणजे बोलू शकतो. कधी कधी मी सुद्धा आमच्या जवळ वाटायला, पण काय बरोबर त्यांच्यासुद्धा आहे ना सगळे तज्ञ मंडळी तुमच्यासारखे गायडन्सला. आणि आदरणीय धनंजय सावंत आमचे त्यावेळेसपासून बोलूच होते. आबा पवार याची सगळी टेंडर केली. त्यामुळं हे सांगतो आपल्याला, या देशाला जर चांगल्या प्रकारे पुढे जायचं नाही, प्रगतीच्या मार्गाने न्यायचं असेल तर सगळ्यांचं हातभार हा महत्वाचा आहे. तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहात का कुठल्या म्हणजे म्हणजे आता लॉयर्स आहात म्हणून तुम्ही जरी प्रोफेशन तुम्ही लॉयर असला तरी तुमची सुद्धा ह्या देशाच्या जडणघडणात तुमचा सुद्धा तुमचा म्हणजे तुमचा तर सिंहाचा वाटा. निम्म्याच्यावर कधी कधी असं वाटतं की बघा ना, तुम्ही जास्त करून जे राजकारणात लोक आहेत ते सगळे लॉयर, जास्त करून लॉयर्सच आहेत. पण तुमचं मार्गदर्शन, तुमचे रिव्ह्यूज, मत जेव्हा आपण कास्ट करतो, म्हणजे ते जे निवडून येण्याकरता जे तुम्ही मला मतदान करता ते तर महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त काय महत्वाचं असेल तर तुमचं वैचारिक मत महत्वाचं आहे. कारण की त्याचा आधार घेऊनच ते सगळ्यांचे जे काय तुमचे विचार असतील, एक त्या सगळ्या विचारांचं देवाणघेवाण त्याच्यातनं ते चांगलं सोल्युशन निघतं. त्यामुळं तुमचे सगळ्यांचे जे काय सजेशन ते लाख मोलाचे ते आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. वेळ बराच झालेला आणि मला सॉरी, मला सकाळपासून जे बाहेर पडतं ते उशीर होतं आणि उद्या मोदीजींची सभा असल्यामुळं संपूर्ण
त्या कराडला जावं लागलं, तिथं बैठका होत्या. आणि तरी देखील आपण शक्यतो वकील एवढे म्हणजे मी ज्या वेळेस तिथं आलो कोर्टात तुमच्या त्या बारमध्ये, तर तिथं कधी एवढं सायलेन्स पाहायला मिळालं नाही. खरोखर तुम्हाला मनापासून म्हणजे ते सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे वकील मंडळी आणि शांततेत बसले, शक्यच नाही. मी तर म्हणतो हे वर्ल्ड रेकॉर्ड झालं तर ते भविष्यात, आणि ते सुद्धा माझ्यासारख्याचे रुग्यूज ऐकत बसले. समजा माझ्यासारखा जर प्रोफेसर असताना तर देवा शपथ सांगतो तुमच्यातले एकही पास झाला नाही. कारण काय माहिती का, मग मला कधीतरी मी विचार करतो पॉलिटिक्स म्हणजे फार गमतीशीर आहे. कसं कुठले तरी तुम्हाला जेव्हा तुम्हाला लॉयर बनायचं असतं, मग हायकोर्टचं किंवा हे ते सुप्रीम बिप्रीम, तर तुम्हाला डिग्रीज लागतात. इतर नो डिग्रीज असं आहे. आणि गमतीचा भाग आहे. पण मला आठवतं लोक म्हणतात की तुमचं क्वालिफिकेशन, माझं क्वालिफिकेशन सांगतो. माझं क्वालिफिकेशन असं आहे की सुशिक्षित बेरोजगार, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ समाजसेवा करायला. त्यामुळं आपण असं कधी मनात आणू नका की त्यांना वेळ नसेल का. काय नाही हो, वेळ एवढा आहे कसं घालवायचं तुम्हाला. तुम्ही म्हणता आपण गेलो पाहिजे, आता ही केस येते. मी विचार करतो एवढा वेळ आता कधी सकाळ आणि रात्र कधी त्याची वाट बघत असतो. लिटरल नाही कसं, पण असंच खेळीमेळीच्या वातावरणात आपण संपूर्ण आपले सजेशन प्लीज देत चला. मला दे आर व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. आणि या संपूर्ण सातारच्या डेव्हलपमेंट करता सुद्धा बरेचसे आम्ही IT पार्कचा आम्ही प्रपोज केला. आणि नमो गंगाच्या धर्तीवर आता काय देशातनं काय जे त्या राज्यातल्या जे मेन नद्या आहेत त्याची त्यांच्या सर्वे डिपार्टमेंटकडनं त्यांचं सर्वे झालेला आहे. आणि त्यात कृष्णा नदीचा सुद्धा समावेश आहे. मी कृष्णा नदीमध्ये एकदम क्षेत्र महाबळेश्वरपासून होतो आणि ती संपूर्ण आपल्या मतदारसंघातून सगळीकडे जाते. त्याचं त्यामुळे नमो कृष्णाच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यातनं जे काही रिव्हर क्लेन्झिंग म्हणतो त्याचं म्हणजे शुद्धीकरण त्याचं ते आम्ही असे बरेच प्रोजेक्ट्स जे आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळात झालेले पूर्ण झालेले सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आल्याबद्दल आपलं आभारी मानतो. कारण की मला माहिती आहे या धावपळीच्या युगामध्ये आज आणि उद्या आज तर मला वाटतं कुठला दिवस आहे, सोमवार, रविवार जरी असला तर मी त्यांना सांगितलं होतं संबंधित माझ्या की बघा आता रविवारचं सगळे असतील तर दिवस पण आपल्याला चांगला मिळाला. पण उद्याचे तुमचे काय कमिटमेंट्स एंगेजमेंट जे असतील ते सुद्धा त्यातनं तुम्ही वेळ काढून आला हे महत्त्वाचं आहे. आणि काय कालही तुमचं होतं आजही आहे, भविष्य काळात काय बदल होणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि हो नाही बरोबर आहे, तो मुद्दा तर आहे महत्वाचा. निश्चितपणे मला वाटतं TV दादा असताना तेव्हा पण मला वाटतं तुम्ही ते स्ट्राईक केलं होतं. तर त्यावेळेस खरं तर याच्यातनं सोल्युशन लवकरात लवकर निघायला पाहिजे. जे कोल्हापूर खंडपीठात खरंच ते गरजेचं आहे. कारण त्यानुसार शासन पातळीवर जे म्हणून
ते मार्गी लावण्याकरता जे करावं लागेल ते आपलं मला तुमचं डेलिगेशन जे असेल म्हणजे त्यांना बरोबर घेऊन जाऊन एक मीटिंग करून म्हणजे मला वाटते लॉ अँड ज्युडिशरी सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांकडेच ते खाते पासून निश्चितपणे त्यातनं मार्ग निघेल याची मला खात्री आहे. कारण की आपण एक समजून घेतलं पाहिजे की विचार दोन प्रकारचे असतात, एक सकारात्मक विचार असतात आणि एक नकारात्मक. जसं 5 बोटं एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचं नेचर स्वभाव हा वेगवेगळा असतो. काय लोकांना करायचं नसतं तर नाही होत असताना सुद्धा ते आणून पाडतात. पण जे देवेंद्र फडणवीसांना मी अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे पण आणि मला माहिती आहे की त्यांचं असं शक्य पंचायतला स्वभाव नाही आहे आणि आपण बसून त्यांच्याकडे बसून निश्चितपणे मार्गी लावू एवढं या ठिकाणी मी आपल्याला जेवढं माझ्याकडून तुमच्या सहकार्याने जेवढं हे मार्गी लावण्याकरता जे म्हणून करावं लागेल त्यात कुठेही माझ्या कष्टात माझ्या प्रयत्नात मी कमी पडणार नाही. आज या ठिकाणी आपण आला की मुलाशी येत असताना जर तुमच्या म्हणजे आम्हाला मिळणारा जो काही खासदार निधी असतो त्यातनं तुमच्या बार काउन्सिलच्या याला मगाशी नाही विनीत माझ्याबरोबर होता पाटील त्यावेळेला आपल्याला संपूर्ण जे लेटेस्ट जे काय तुमच्या लायब्ररी करता जी मदत लागत असेल ती सुद्धा निश्चितपणे आपण चांगलं काय काय आपल्याला तुमच्या संपूर्ण लायब्ररी असेल किंवा बाकीच्या याच्याकरता जे म्हणून सहकार्य लागेल त्यात ते निश्चितपणे त्यात कमी पडणार नाही आणि आपलं या ठिकाणी फार वेळ न घेता पुन्हा एकदा आपले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.